नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. जीवा नंदिनीला आश्रमामध्ये घेऊन आलेला असतो. नंदिनी जीवाला विचारते, अहो पण आपण इथे का आलो आहोत? तेव्हा तिथे ट्रस्ट चालवणाऱ्या मॅडम आलेल्या असतात. जीवा सांगतो, तिला सरप्राईज देणार होतो ना, म्हणून तिला याबद्दल काही माहीत नाही सांगतो. नंदिनी, काल आई जे बोलली ना मला पटलंय. मॅडम तुम्ही ऐका हां, खूप छान थॉट आहे. आई म्हटली, आपल्याकडे झाडं लावण्याचा आस आहे, पण असलेली झाडं जगवण्याचा ध्यास नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जर पाणी आहे तर आधीच रुजलेल्या पण आत्ता सुकून चाललेल्या झाडांना घालावं ना, म्हणजे आधी ते झाड जगवावं. नवीन झाड तर लावता येतच की. तेव्हा त्या मॅडमही सांगतात, वा किती छान विचार आहेत तुमच्या आईचे. असे विचार जर सगळ्यांचे असले ना तर आमच्या इथल्या प्रत्येक मुलाला घर मिळेल. तेव्हा जीवा सांगतो, हो ना, आता माझं ठरलंय, मला आईचे विचार पटले. आपण एका मुलाला दत्तक घेऊया. तर नंदिनीला धक्काच बसतो. तिला काय बोलू आणि काय नाही कळतच नाही. तर दुसरीकडे काव्या बाळाचे कपडे विणण्यासाठी बसलेली असते आणि तिच्या हातात जो धागा असतो त्याचा पूर्ण गुंता झालेला असतो. आता हा गुंता कसा सोडू? तेवढे तिथे गुरुजी येतात आणि ते म्हणतात, सुटणार, नक्की गुंता सुटणार आणि तो तूच सोडवणार. तेव्हा काव्या त्यांना नमस्कार करते. हा गुंता तू आणि तुझी आई जाणे, पण तुझ्या हातून मोठा गुंता सुटणार आहे, मोठं रहस्य उलगडणार आहे. सुरुवात तुझ्यापासून झाली होती आणि शेवट तुझ्यापर्यंतच येऊन होणार आहे. तर काव्या सांगते, गुरुजी तुम्ही आत्ता जे काही बोललात ना मला काहीच नाही कळालं, पण मला एवढं माहिती झालं आहे की काही दिवसानंतर तुमच्या संकेताचा अर्थ कळतो. तेवढे तिथे मानिनी काकू येतात, गुरुजींना नमस्कार करतात. थांबा मी तुमच्यासाठी सरबत आणते. अरे नाही, तुम्ही सरबत पित नाही ना, थांबा मी चहा करून आणते. काव्या सांगते, आई तुम्ही गप्पा मारा, मी चहा बनवून आणते. या लोकरचा गुंता सोडवण्यापेक्षा चहा बनवणं सोपं आहे. तर काव्या चहा बनवायला निघून जाते आणि मानिनी काकू गुरुजी त्यांच्या रूममध्ये जातात. तर जीवा नंदिनीची ओळख करून देत असतो त्या मॅडमांना. तेव्हा त्या मॅडम सांगतात, या आनंद निवासच्या नंदिनी ताई ना, यांना तर आम्ही ओळखतो, पण तुमचं लग्न तर 1 वर्षापूर्वी झालं आहे ना, पण सॉरी टू से 2 वर्षापर्यंत तुम्ही मुलाला दत्तक घेऊ शकत नाही. हा नियम तुम्हाला माहीत नव्हता का? तेव्हा जीवाला तर काही माहीत नसतो, पण नंदिनी सांगते, अहो मला माहीत होता. तुम्ही इथे येण्याआधीच असं काही सांगितलं असतं ना आपण कुठे चाललो आहे, आपण इथे आलोच नसतो जीवा. तर जीवा तितक्यात नाराज झालेला असतो, तिथून उठतो लगेच तो. तर नंदिनी पण उठते. सरोगसीमध्ये यश मिळत नाही आहे, बाळ दत्तकही घेता येत नाही आहे, बाळ किती तरसवणार आहे अजून आपल्याला. नंदिनी पण विचार करत राहते. तर काव्या किचनमध्ये चहा बनवत असते. तिथे पार्थ येतो. तेव्हा काव्याकडनं पार्थला समजतं की गुरुजी आले आहेत. गुरुजींचं नाव ऐकल्यानंतर पार्थला तर धक्काच बसतो. आता कुठला संकेत दिला आहे त्यांनी? काही घडेल असं सांगितलं तर नाही ना? तेव्हा काव्या सांगते, अहो नाही, असं काही बोलले नाही ते, पण ते म्हणत होते की माझ्या हातून गुंता सुटणारे, रहस्य शोधणारे मी. बघा हां, रहस्य शोधणारे, तुम्ही काही केलं तर नाही ना? तेव्हा पार्थ हसायला लागतो. त्यांनी काही केलंच नाही तेव्हा रहस्य कुठले शोधणार ना, आणि सुरुवात माझ्यापासून झाली आहे तर शेवट पण माझ्यापर्यंतच होणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, हे गुरुजींचे संकेत समजून घेणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. पण ते जाऊ द्या, आपल्या इथे राजाध्यक्ष मॅडम आल्या होत्या ना, तेव्हाची व्हिडिओ मी पोस्ट केली होती. बघा ना किती लाईक्स आले, अगदी मिलियनमध्ये. काही निगेटिव्ह कमेंट पण आलेल्या असतात. तर काव्य खरंच विचार करायला लागते की IIP रोड सुधारला पाहिजे, त्यासाठी मी नक्कीच काहीतरी करणार. तेव्हा पार्थही म्हणतो, हो त्यामध्ये मी तुम्हाला साथ देईन. गुरुजींचा चहा घेऊन बाहेर येते. त्याच वेळेला तिथे जीवा नंदिनी पण येतात. पार्थ सांगणार तितक्यात काव्या त्याला थांबवते. अगं ताई काही नाही, आमच्यातच आहे. तेव्हा नंदिनी विचारते, अगं काव्या तू चहा पिणार आहेस? तेव्हा काव्या सांगते, नाही गं, गुरुजी आले आहेत ना त्यांच्यासाठी चहा. गुरुजींचं नाव ऐकल्यानंतर नंदिनी जीवा दोघांनाही टेन्शन येतं. तेव्हा नंदिनी विचारते, काव्या काही संकेत तर दिला नाही ना? जीवा पण विचारतो. तेव्हा काव्या सांगते, नाही नाही, टेन्शन काही घेऊ नको ताई, त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की तुझा अभ्यास व्यवस्थित चालू आहे, बाळाची काळजी पण व्यवस्थित घेते. बरं ऐक ना, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे पार्थशी, तू एवढं चहा देऊन येते का? पार्थला घेऊन रूममध्ये येते आणि नंदिनीकडे चहा देते. तेव्हा जीवा सांगतो, नंदिनी तू एकटी जाऊ नको, मी पण येतो. तेव्हा ते दोघं पण चहा घेऊन जातात. रूममध्ये गेल्यानंतर मानिनी काकूंना फोन येतो विक्रम काकांचा, ते बाहेर येतात. तेव्हा जीवा काही बोलणार तितक्यात गुरुजी म्हणतात,
रस्ता भरकटताय तुम्ही. तेव्हा जीवा नंदिनी दोघंही विचारतात, म्हणजे आम्ही चुकीचा रस्ता निवडला का? तेव्हा गुरुजी सांगतात, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. अजून सगळे रस्ते बंद झालेले नाही आहेत. तुमचं बाळ या जगात येणार हे नक्की. प्रयत्न करत राहा. उत्तर तुमच्या समोर आहे. फक्त डोळे नीट उघडे ठेवून बघा. तर जीवा विचारतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? आमची सरोगेट मदर मिळणार आहे का? ती नक्की कुठे आहे? कुठे भेटेल? नंदिनी पण सांगते, आम्ही नक्की शोधणार सरोगेट मदरला. आणि जीवा म्हणतो, हा लपंडाव आम्ही जो लपवतोय तो सगळ्यांपासून लपेल ना? नंदिनीचं गुपित सगळ्यांसमोर येणार तर नाही? तेव्हा गुरुजी सांगतात, माहीत नाही. पण जेव्हा आपल्याला वाटतं हे होऊ नये तेव्हा दूर कुठेतरी तेच होण्याची सुरुवात झालेली असते. शुभम भवतू म्हणून तिथून निघून जातात. तर नंदिनी जीवा दोघांनाही टेन्शन येतं. एकीकडून आनंद पण असतो त्यांना बाळ होणार म्हणून, आणि त्यांचं गुपित पण सगळ्यांसमोर येणार त्याचंही टेन्शन. तर दुसरीकडे काव्या पार्थला रूममध्ये घेऊन आलेली असते. अहो, ही गोष्ट लगेच सांगायची नाही सगळ्यांना, तुम्हाला माहिती आहे ना? काय गरज होती लगेच पटकन बोलायची? तेव्हा पार्थ म्हणतो, माझी बायको इतकं मोठं काम करणार आहे आयस होण्याच्या आधी, तर सांगायला नको? काव्या म्हणते, अहो नंदिनी ताई कशी माहिती ना, अगदी आईसारखी माझी काळजी घेते, आणि तिला जर हे समजलं मी IIP रोडवरचा रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा ती नाहीच म्हणेल ना, कारण त्या गोष्टीमध्ये माझी दगदग होईल, धावपळ होईल. मला तर माहिती नंदिनी ताई किती काळजी घेते माझी. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी काळजी घेत नाही? मला काही वाटत नाही तुमच्याबद्दल. काव्या सांगते, अहो तसं नाही, पण तुम्ही मला समजून घेतात ना, आणि नंदिनी ताई काळजीपोटी मला नाही म्हणते. तेव्हा पार्थ म्हणतो, फक्त जीवाला सांगतो ना. काव्या म्हणते, अजिबात नाही. जीवाला सांगितलं म्हणजे तो नंदिनी ताईला सांगणारच ना. तर पार्थ सांगतो, ठीक आहे, मग आता हे कार्य आपण दोघं मिळून पार पाडूया. काव्या पण सांगते, हो. आत्तापर्यंत IIP रोडवर ज्यांचे ॲक्सिडेंट झाले ना, त्यांना पर्सनली जाऊन भेटूया. आता मी हे कार्य पूर्ण करणारच. तर सगळे बसलेले असतात आणि काव्या सांगत असते, मला आता समजलं आहे लोकरने कपडे कसे विणायचे, कारण आपल्या सासूबाईंनी मला तसं सांगितलं आहे ना. विक्रम काकाही म्हणतात, हो तेवढं काम मानिनीला चांगलं जमतं हं. पण ती जेव्हा ह्या मुलांच्या वेळेला कपडे विणायची ना, मी बाबा आपलं शांत असायचो. पार्थ विचारतो, असं का बाबा? अरे तुझ्या आईच्या हातामध्ये 2 सुया असायच्या, एखादी खोपसली म्हणजे. तर मानिनी काकूंच्या हातात सुरी असते, तर खरंच विक्रम काकांच्या समोर आणतात, म्हणजे चेष्टा चालू असते त्यांची. विक्रम काका ॲपल खात असतात तेव्हाच त्यांना ठसका लागतो. जीवा पटकन पाणी देतो, पण त्याच्या हातून काही पाणी घेत नाही. तेव्हा जीवा मनातच विचार करतो, बाबा तुम्हाला जर माझी अवस्था कळली ना, तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी आल्याशिवाय राहणार नाही बाबा. अजून किती दिवस बाबांचा राग माझ्यावर असणार आहे. तर नंदिनी पण सांगत असते, हो मला पण विणकाम करायला खूप आवडतं. मानिनी काकू म्हणतात, हो ना, मग तू पण करायला सुरुवात कर, तुझ्याकडे 1 महिना अजून जास्त आहे. तेव्हा जीवा सांगतो, चालेल, मग आता तुम्ही दोघींनी पण उद्यापासूनच सुरुवात करा. तर काव्या सांगते, नाही उद्या जमणार नाही, मला बाहेर जायचं आहे. आणि पार्थला हात लावून सांगते की तुम्ही पण बोला. पार्थ सांगतो, हो शॉपिंग करायला जायचं आहे. तर वसू आत्या म्हणतात, शॉपिंग नेमकी कसली करणार आहे? कारण बाळाच्या वस्तू आणण्याची जरा जास्तच हौस आहे ना, का दुसरंच काही लपंडाव चाललं आहे? कारण आपल्या घरात खूप सवय आहे ना लपंडाव खेळण्याची. तर जीवा नंदिनीला पटकन लक्षात येतं, हा टोमणा आपल्याला तर नाही ना. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की दिव्या आलेली असते आणि काव्याला म्हणते, तुमचं पोट अगदी प्रॉपर दिसायला लागलं आहे. तेव्हा काव्या सांगते, अगं हो तू पण प्रेग्नेंट असेल ना तेव्हा तुझंही असंच दिसेल. तेव्हा दिव्या सांगते, हो ना मी तर रेडीच आहे, पण आजकाल चांगले मुलं एंगेज झाले आहे ना. तर काव्याला तर या बोलण्याचा राग आलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला सांगते, आपण सगळं काही आईंना सांगून टाकूया आणि त्यांना रिक्वेस्ट करूया की याबद्दल काव्याला काही नका सांगू म्हणून. ते सांगण्यासाठी येतात, पण विक्रम काका आणि मानिनी काकू दोघंही खूप खुश असतात. तेव्हा ते तिथंच थांबतात. तर उद्या कळेल नक्की सांगतात की नाही ते. उद्याच्या भागात बघूयाच आपण काय होतं ते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.